आज आपण बनवूया अक्षय तृतीयेकरिता खास आमरस थाळी। आपल्या महाराष्ट्राची अशी परंपरा आहे की आधी अक्षय तृतीयेच्या दिवशी देवांना आणि पूर्वजांना आपल्या आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो, मगच लोक आंबे खायला सुरुवात करतात। म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जवळजवळ घरामध्ये अक्षय तृतीयेला आमरस आणि पुरीची थाळी बनवली जाते। चला आज आपण आमरस आणि पुरी कशी बनली आणि इतर पदार्थ कसे बनले ते पाहूया। आणि त्याआधी आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। आमरसासाठी मी देवगड हापूस आंबा घेतलेला आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि थंड पाण्यात भिजत ठेवूया। आता आपण कुकर लावून घेऊया। कुकरसाठी मी एक पाटीभर असं तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने निघेपर्यंत धुवून घेणार आहे 3 पाण्याने। आता तांदूळ मी धुवून झालेला आहे, त्यात पाणी घालून घेतले। डाळ मी तुरीची डाळ घेतलेली आहे वरणासाठी, त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया। डाळ धुवून झाली, त्यामध्ये मी पाणी घालून घेत आहे। हळद घालून घेऊया, तेल घालून घेऊया। वरणामध्ये तेल घातलं ना की वरण छान शिजतं। भातामध्ये मीठ घालून घेऊया आणि कुकर लावून घेऊया आणि म्हणजे डाळ आणि तांदूळ आपला तयार होईल, भात आणि वरण शिजून निघेल। आता मी मटर आणि बटाट्याची अशी भाजी करायची ठरवली, त्यासाठी मी बटाटे उकडून घेत आहेत। आता बटाट्याचा कुकर लावून घेतला आहे। आपण अक्षय तृतीयेकरिता कांदा लसूण न वापरता थाळी बनवणार आहोत। त्यासाठी मटर आणि बटाट्याच्या भाजीसाठी एक खास वाटण करून घेऊया। त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं, आले, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेले आहेत। 2 मोठे टोमॅटो घेतलेले, ते आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। आधी खोबरे, आले आणि कोथिंबीर वाटून घेऊया। खोबरे आधी वाटून घेतले ना म्हणजे बारीक वाटलं जाते। खोबरे वाटून झाले की त्यात आता टोमॅटो 2 मोठे टोमॅटो घेतले, ती घालून वाटून घेऊया। त्याचं एक वाटण करून घेऊया। आता वाटण तयार आहे आपलं। कढईमध्ये अर्धी वाटी इतकं तेल घेते आणि ते तेल गरम झालं ना की त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया। जिरे मोहरी गरम होऊन तडतडली ना की त्यामध्ये कढीपत्ता आणि हिंग घालून घेऊया। हिंग आणि कढीपत्ता घालून झालेला आहे। आता थोडे परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेले आहे टोमॅटो, खोबरे, आले आणि कोथिंबीरचे ते घालून घेऊया आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। भातच सतत हलवत राहूया म्हणजे खाली लागणार नाही। त्यामध्ये जे थोडं मिक्सरमध्ये राहिलेले वाटण आहे ना ते सुद्धा मी आता काढून घेतलेले आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया। टोमॅटो परतला, टोमॅटोचं कच्चेपण दूर झालं ना की आता आपण मसाले घालून घेऊया। त्यात काही जे मी घरी दळून आणलेला मसाला आहे ना तो 1.5 चमचा घेतला आहे। धने पावडर 1 चमचा घेतलेला आहे। गरम मसाला जो मी घरी बनवला आहे तो 1 चमचा घेतलेला आहे। किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि 1/4 चमचा मी हळद घेतलेली आहे। हे सर्व मसाले भाजीमध्ये घालून घेऊया आणि चांगले परतून घेऊया। मसाले जळणार नाही याकरता जे आपण वाटण करून घेतलेलं मिक्सरचं भांडं आहे ना त्यामध्ये पाणी घालून थोडं पाणी घालून घेऊया। पाणी घातले की मसाले छान परतले जातात आणि खाली तळायला लागत नाही, जळत नाही, म्हणून पाणी घालून घेतलेलं आहे। आणि आता मीठ घालून घेऊन परतून घेऊया। आता मसाल्याला छान तेल सुटलेले आहे म्हणून उकडून घेतलेले बटाट्याच्या ज्या फोडी आहेत ना त्या फोडी आणि फ्रोझन मटार जो मी घरीच फ्रोझन केलेला आहे तो घालून घेतला आहे। तुम्ही फ्रेश मटारही वापरू शकता भाजीसाठी। आणि आता मटार आणि बटाटा छान परतून घेऊया। त्याला पूर्ण तेलाचं मसाल्याचं कोटिंग लागले ना की आता त्यात गरम पाणी घालून या। जेवढं आपल्याला रस्सा हवा आहे ना तेवढं गरम पाणी घालून भाजी स्लो गॅसवर शिजवून घेऊया। आता भाजी आपली शिजत येईल। भाजी शिजून झाली की आपण आपले पुढचे पदार्थ करायला घेऊया। भाजी आपली शिजून झालेली आहे। आपण पुरीसाठी खास अशी उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी बनवूया। त्यासाठी मी तेल कढईमध्ये गरम केले, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या। आता ते छान परतून घेऊया। त्यात हिंग घालून घेतला आहे, मीठ घालून घेतलं आहे। आता ते परतलं आपलं जे आहे ना कढीपत्ता आणि मिरची ते घालून घेतले, त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे। कोथिंबीर परतून झाली की त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून असं हळद घालून घेऊया आणि उकडलेले बटाटे घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया। बटाटे परतून झाले ना की थोडं 5 मिनटंभर असं बटाटा शिजून द्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडे वरतून परत कोथिंबीर घालून हलवून घेऊया। आता आपली बटाट्याची भाजी तयार आहे। आता आपण कुकर उघडून घेऊया। ज्या आपलं भात आणि डाळ शिजून झालेली आहे। आता आपण त्याच वरणाला एक फोडणी घालून घेऊया। त्यासाठी मी पातेल्यात तेल गरम करून घेतले। त्यामध्ये मी आता जिरे, मोहरी,
घालून घेते. जिरे मोहरी तडतडली ना की त्यामध्ये जसं चिमूटभर हिंग घालून घेतला आहे, कढीपत्ता असा फ्रेश कढीपत्ता घालून घेतला आहे, हिरव्या मिरच्या घालून घेतले, थोडं किसलेले आलं घालून घेतले. आलं घातल्याने वरण खूप छान लागतं, कारण लसूण घालत नाही ना अक्षय तृतीयेच्या थाळीमध्ये, म्हणून आलं घालून घेतलेलं आहे. ते छान परतून झालं ना की आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया. हळद छान परतून घेऊया. आता आपली हळद परतून झाली, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून परतून घेऊया. टोमॅटो असं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आपलं टोमॅटो आता छान असं शिजून झाले, त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊया. ती थोडी हलवून घेऊया. मीठ आपण घालून घेऊया. एक छोटासा मी असा आमसुलाचा तुकडा घातलेला आहे आणि आता मीठ घालून परतून घेऊया. त्याच्यामध्ये शिजलेलं घोटून घेतलेली डाळ घालून घेतले, हवं तेवढे थोडं पाणी घालून घेतले. आता आपलं वरण उकळी आली की आपलं वरण तयार. आपलं वरण तयार झालेले आहे. आता आपण पुरीसाठी पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि अर्धी वाटी असा बारीक 0 नंबरचा जो रवा मिळतो ना तो घेतलेला आहे. जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेतलेले आहे आणि तेल घालून घेतलेलं आहे. तेल सर्व पिठाला असं चोळून घेऊया. पुरीसाठी जी कणिक बनवली जाते ना ती घट्ट भिजवली जाते, त्यामुळे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घेऊया आणि घट्ट असं गोळा पिठाचा करून घेऊया. तर आपलं पीठ तयार झालेलं आहे. ते पुरीसाठी पीठ जास्त वेळ भिजत नाही ठेवायचं, त्यासाठी 20 मिनटं किंवा अर्धा तास आपण पीठ भिजवून घेऊया. आणि आता आपण पीठ भिजत ठेवलेलं आहे. आता आपण भजी करायची ना, ती कांदा वापरायचा नाही म्हणून बटाट्याची भजी करत आहोत. मग त्यासाठी बेसन, थोडं तांदळाची पिठी, हळद, तिखट, ओवा आणि मीठ घालून घेतलेले आहे. थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि आता हे पीठ असं पातळसर असं भिजवून घेऊया. मीडियम श्रीखंड जसं असतो ना तसं त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ भिजवून घेऊया आणि पीठ भिजत ठेवूया. आता आपण आमरस बनवून घेऊया. जे आंबे तुम्ही थंड पाण्यात ठेवले होते ना ते आता मऊ करून घेतलं आहे. आंबे थंड पाण्यात ठेवल्याने आंब्याचे रस थोडा आंब्याचा रस उष्ण असतो ना, मग थंड पाण्यात ठेवल्याने त्याचे थोडासा उष्णपणा कमी होतो. आता मी सगळे आंबे एकदम मऊ करून घेतलेले आहे, कारण मी मिक्सरमधून रस करणार नाही, मी रवेने हाटून रस करणार आहे. म्हणून मी आंब्याचं सगळे मऊ करून घेऊन ते असे पिळून घेणार आहेत. त्याचा गर निघेपर्यंत सगळे पिळून घेणार आहे. तुम्ही जर मिक्सरमधून करणार असेल ना तर तुम्ही फोडी करून घ्या आणि मिक्सरमध्ये घाला, छान स्मूथ असा रस होतो. मी मिक्सरमध्ये सुद्धा रस करून घेते, पण आज मला नाही का रवीने हाटून रस करायचा आहे, म्हणून मी आता छान पिळून घेतलेले आहेत. आणि जो बाठा राहतो ना तो मी असं चमच्याने त्याचा सगळा गर काढून घेणार आहे आणि सालीचा सुद्धा असं चमच्याने काढून घेणार आहे, कारण मी पाणी घालणार नाही, त्यामुळं फोडी आणि म्हणजे कोय आणि साली धुतल्या जाणार नाही, त्यामुळे मी असं चमच्याने त्याचा सगळा उरल्या सुरलेला रस काढून घेणार आहे. तुम्ही पण करताना जर तुम्ही रवीने हाटणार असेल आणि पाणी घालणार असेल तर असा सगळा गर काढून घ्या, म्हणजे आंबा वेस्ट होत नाही. आता मी त्याच्यामध्ये नाही का मिक्सरमधून विलायची आणि ह्याचे पूड करून घेतलेली आहे ती घालणार आहे आणि चवीनुसार साखर घालणार आहे. तुम्हाला जशी चवीप्रमाणे तुम्ही साखर घाला आणि थोडे चिमूटभर मीठ घालणार आहे. कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ घातल्यानं त्याची लज्जत खूपच छान वाढते आणि छान वाटतो. तुम्ही पण आमरस करताना नेहमी त्याच्यामध्ये थोडीशी मीठ घाला. आणि आता रवीने मी फ्लफी होईपर्यंत घोटून घेणार आहे. बघा माझ्या आंब्याचा टेक्स्चर किती छान स्मूथ असं फ्लफी आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे आपण विलायचीची पूड करून घेतली ना, जायफळ आणि विलायचीची मिक्सरमधून साखर घालून ती घालून ढवळून घेणार आहे. आता माझा आमरस तयार आहे. आमरस मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. थंड आमरस खायला खूप छान लागतो. आमरस फ्रीजमध्ये ठेवते. पुढील पदार्थ करून घेऊया. जे आपण 30 ते 25 मिनटं पीठ भिजत ठेवले ते भिजून झाले. आता त्याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया. आल्हात हाताने पुऱ्या लाटून घेऊया. मी सर्व पुऱ्या आधी एकदम लाटून घेणार आहे, नंतर तळून घेणार आहे. आता माझ्या पुऱ्या लाटून होत आहेत. आता सगळ्या पुऱ्या जवळजवळ माझ्या लाटून झालेल्या आहेत. आता मी तेल गरम करून ठेवलेले आहे साईडला. आता आपण एक एक करून पुरी तळून घेऊया. पुरी तळताना त्याच्यावर अशी फास्ट गॅसवर पुरी तळायची, मंद गॅसवर तळायची नाही, म्हणजे पुरी तेल ओढून घेत नाही तर पुरी तेलकट होते. आणि असं झाऱ्याने तेल उडून टम्म अशी फुगेपर्यंत पुरी तळून घेऊया. ती छान अशी टम्म पुरी फुगलेली आहे. आपण आता दुसरी पुरी तळून घेऊया. अशी ती पहिल्यासारखी तेल उडवत झाऱ्याने दाबून असं पुरी टम्म होईपर्यंत फुगवून घेऊया. छान फुगलेली पुरी मस्त झालेली आहे अशी आपली पुरी. असं सगळ्या पुरी आपल्या अशा टम्म होईपर्यंत मी आता तळून घेणार आहे.
सगळ्या पुऱ्या एकदम आता तळून घेतले, कारण आधी एकदम लाटून तशा एकदम तळून घेतलेल्या आहेत. तर आपल्या पुऱ्या तयार झाल्यात. आता आपण पापडी तळून घेऊया. जे पापडीचा व्हिडिओ मी टाकला आहे ना, ती पापडी मी घरी बनवली, ती तळून घेऊया. आणि आता पापडीनंतर आपण नैवेद्याच्या थाळीसाठी नाही काही चकली पण तळून घेऊया. ती चकली आणि पापडसुद्धा मी घरी बनवलेले आहेत. आता चकलीचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे, पापडाचा पण. आता चकली तळून घेऊया आपण. छान तेल उडवून अशी चकली तळून झालेली आहे. आता पापड तळून घेऊया नैवेद्याच्या थाळीसाठी. घरी बनवलेलंच पापड आहे. आता पापड तळून झालेलं आहे. आता आपण पापड तळून आता आपण भजी करून घेऊया. आता कांदा लसूण वापरायचं नाही ना, त्यामुळे आपण बटाट्याची भजी तळून घेऊया. मी बटाटा आधीच कापून मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आणि पीठ आपण भिजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा टाकून हलवून घेत आहे. आणि आता बटाटे त्यात टाकून तेल तापलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आता बटाट्याचे एक एक फोड सोडून घेऊन भजी तयार करून घेऊया सर्व. आता आपली भजी सगळी घालून झालेली आहे, भाजून झालेली आहे. आपली भजी तयार झाली ना की आता आपण जे स्वयंपाक करणार केलेला आहे ना नैवेद्यासाठी, आता तयार आहेत भजी आपली. आता आपण जी नैवेद्याची थाळी करणार आहे ना, अक्षय तृतीयेची खास थाळी, ती तयार करून घेऊया. त्याचं प्लेटिंग करून घेऊया आपण. आता आपण मटार आणि बटाट्याची जी भाजी बनवून घेतलेली आहे ती वाटीमध्ये काढून घेऊया आणि आपल्या थाळीमध्ये ठेवून घेऊया. बटाट्याची जी सुकी भाजी बनवून घेतलेली आहे ना, ती पण वाटीमध्ये काढून घेऊया, त्याच्यात ठेवूया. आपल्या थाळीचा खास मेनू असलेला आमरस आपण आता वाटीमध्ये काढून घेऊया आणि थाळीत ठेवूया. छान दिसतोय आमरस. आता आपण मी जी भाताची मोदी करून घेतलेली आहे एक, ती मोदी आणि मध्ये एक खड्डा करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे वरण करून घेतलेलं आहे ना ते ठेवूया. आणि आता आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत ना, त्या प्लेटमध्ये ठेवूया. त्या अशा मी 4 पुऱ्या अशा प्लेटमध्ये ठेवणार आहे. अशा पुऱ्या ठेवून घेतल्यात. आता आपण भजी ठेवून घेऊया प्लेटमध्ये. आपलं भजी ठेवूया. आता जे आपल्या पापडी, चकली आणि पापड ते प्लेटमध्ये ठेवूया. आता आपली खास अक्षय तृतीयेसाठी बनवलेली आमरसाची थाळी तयार आहे. वा, काय मस्त दिसते अक्षय तृतीयेची आमरसाची थाळी. आहा, काय छान वाटते. आता अशी सुरेख थाळीचा आपण देवाला नैवेद्य दाखवूया. असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी जे आपल्याला पुण्य मिळतं ना, ते अक्षय राहतं म्हणून. चला आता या सुरेख थाळीचा देवाला नैवेद्य दाखवूया आणि देवाला खुश करूया. आवडली ना मग ही थाळी मग अक्षय तृतीयेची? कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ पहा आणि अशी थाळी करा. आता आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.